वैशाख शुद्ध तृतीया, अक्षय तृतीया, रोहिणी नक्षत्र, दिनांक 19 एप्रिल 2026, रविवार, महात्मा बसवेश्वर जयंती. रुकडी येथे महादेव मंदिरात दर सालाप्रमाणे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहपूर्वक संपन्न झाली. सकाळी 9 वाजता अल्लमप्रभू मंदिर आळते येथून ज्योत आणण्यात आली. त्यानंतर 10 वाजता महात्मा बसवेश्वर महाराज यांचा फोटो पूजन करण्यात आले. तसेच 12 वाजता महात्मा बसवेश्वर यांचा जन्मकाळ साजरा करण्यात आला. रुकडी येथील समस्त लिंगायत समाजाच्या वतीने महात्मा बसवेश्वर महाराज यांची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच वीरशैव लिंगायत समाज रुकडी आणि गावातील सर्व नागरिकांनी महात्मा बसवेश्वर महाराज यांना अभिवादन केले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक आणि समाज बांधव उपस्थित होते. महात्मा बसवेश्वर हे 12व्या शतकातील वीरशैव लिंगायत संप्रदायाचे प्रसारक धर्मगुरू मानले जातात. त्यांनी 12व्या शतकात सांगितलेले विचार आजही लागू पडतात. वयाच्या 8व्या वर्षी ते शिवज्ञान मिळवण्यासाठी कुडल संगम येथे भगवान शिवाच्या मंदिरात गेले. हे पाशुपत शिवाचे प्राचीन अध्ययन केंद्र होते. बसवेश्वरांनी तेथे 12 वर्षे वास्तव्य करून अध्ययन केले. कुडल संगम येथे त्यांनी वेगवेगळ्या भाषा, धर्म आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष म्हणून संत बसवेश्वर यांच्याकडे पाहिले जाते. महाराष्ट्रातील सोलापूर येथील मंगळवेढा येथे त्यांनी तब्बल 31 वर्षे वास्तव्य केले होते. बसवेश्वरांनी मंगळवेढ्यातूनच लिंगायत धर्माची स्थापना केली. धर्मप्रसारासाठी श्रवणबेळगोळ, बसव कल्याण या कर्नाटकातील प्रदेशात ते आले. लिंगायत समाजात बसवेश्वरांना शिववाहन नंदी यांचा अवतार मानतात. ते शिव उपासक होते. शिवाचे प्रतीक म्हणून इष्टलिंग आपल्या गळ्यात धारण केले. गुरूंकडे राहून बसवेश्वरांनी वेद, उपनिषदे, षटदर्शने आणि पुराण यांचा सखोल अभ्यास करून उच्च कोटीचे ज्ञान प्राप्त केले. संस्कृत, पाली, तामिळ या भाषांवरही प्रभुत्व मिळवले. बसवेश्वर हे धनुर्विद्या आणि अन्य कलांमध्ये पारंगत होते. बसवेश्वरांनी शरण चळवळीच्या माध्यमातून सामाजिक क्रांतीचे रणशिंगच फुंकले. त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली. तसेच अनेक अनिष्ट चालीरीती बंद केल्या. बालविवाहाला कडाडून विरोध करून विधवा विवाहाला मान्यता दिली. 12व्या शतकाच्या प्रारंभीच जातीवाद अंताचा लढा आचरणातून त्यांनी आरंभला होता. अशा कार्यांमुळे बसवेश्वरांना विश्वगुरू, विश्वविभूती, भक्ती भंडारी, क्रांतिकारी, महामानव, वचनकार, महात्मा अशा पदव्या मिळाल्या होत्या. कुंभशिल्प न्यूज सांगली, पत्रकार विठ्ठल कुंभार, रुकडी.